संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एक अटक वॉरंट निघाला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। अटक वॉरंट का निघाला, काय कारण आहे, या गोष्टी मागे कोण आहे हेच आपण आज सोप्या पद्धतीने जाणून घेऊ। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। खरं तर जालना या ठिकाणी शंभूराजे या नाटकाचे प्रयोग आयोजित केले होते। यात 6 प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते। हे मॅटर 2013 चे आहे। 2013 मध्ये शंभूराजे ह्या नाटकाचे 6 प्रयोग आयोजित केले होते। प्रत्येक प्रयोगाला 5 लाख रुपये मानधन सुद्धा ठरले होते। 30 लाख रुपये या 6 प्रयोगाचे नाटक निर्मित्यास मानधन द्यायचे ठरले होते। हे आयोजक मंडळीने दिले नाही आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आणि अटक वॉरंट निघाला। तुम्ही म्हणाल, ह्या सर्व प्रकरणाशी जरांगे पाटील यांचा काय संबंध बाबा? जरांगे पाटलांच्या नावाने अटक वॉरंट का निघाला? हे सगळं प्रकरण जरांगे पाटील यांच्या भोवती कसं फिरते? मनोज जरांगे पाटील यांची शिवबा संघटना आणि ह्या संघटनेने 2013 साली हे नाटक आयोजित केलं होतं। शंभूराजे हे नाटक जालन्यामध्ये आयोजित केलं होतं। ह्या नाटकाचे 6 प्रयोग करायचे असे ठरले होते। प्रत्येक प्रयोगाला मानधन सुद्धा ठरले होते आणि या 6 प्रयोगाचे मानधन होते 30 लाख रुपये। परंतु हे सर्व प्रयोग झाले मात्र पैसे देण्यात आले नाही असा आरोप नाटक निर्मात्याने लावला। असा आरोप जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा झाला आहे। या प्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार सुद्धा दाखल झाली होती। त्यामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पण आता 2013चं प्रकरण आता कसं काय उघडकीस आलं आहे? तर सुनावणीला जरांगे पाटील उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं। जरांगे पाटलासह अन्य 2 व्यक्ती सुद्धा आहेत। अजामीनपात्र वॉरंट पुणे सत्र न्यायालयाने जारी केला। जरांगे पाटीलसह अर्जुन जाधव, दत्ता बहिर यांच्यावरही गुन्हा दाखल केलेला आहे। मनोज जरांगे पाटील ह्या सुनावणीला हजर न राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयाने मनोज जरांगे यांच्या विरोधात वॉरंट जारी केला आहे। 30 मे 2024 रोजी वॉरंट रद्द करण्यात आला। मनोज जरांगे पाटील यांना 500 रुपयाचा दंड ठोठावला होता। 2013 मध्ये एका गुन्ह्यात मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात वॉरंट जारी झाला होता। जामीन देताना घातलेल्या अटी न पाळल्याचे कारण आज पुढे करीत पुन्हा हा वॉरंट जारी करण्यात आला आहे असं सांगितलं जातंय। कोथरूड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2013 मध्ये जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने एक शंभूराजे ह्या नाटकाचे प्रयोग आयोजित केले होते। या नाटकाच्या निर्मित्याला संपूर्ण मानधन देण्यात न आल्यामुळे ह्या नाटक निर्मित्याने हा गुन्हा दाखल केल्याचे बोलले जात आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।